हा असाच तुम्हाला सांगतो, मुसलमान धार्जिण्या झाला होता. तुम्हाला सांगतो, मला जातीला कोणाचा अपमान करायचा नाही, परंतु हा हिंदूंचे नाव बाजूला आणि मुसलमानांची बडेजाव करत होता आणि हे डिस्क्रिमिनेटिव्ह वाटत होतं आम्हाला. एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये मी होतो, जयश्री पाटील होते, हे सगळे संचालक होते. ते जे संचालक आमच्या सोबत आम्ही निवडून आणले तिकडे गेले तेही होते. त्यांच्या समक्ष ह्याचं ते धार्जिण्यपण बघून, ह्याचं जे वर्तन बघून तिथंच याला चांगली खेचली. चेंबरमध्ये, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेंबरमध्ये ह्या आनंद आणि त्याचं नाव काय दुसरं साळवी यांची चांगली खेचली होती. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पहिल्यांदाच खेचली गेली असेल, ते वर्षा बंगल्यावर खेचली होती, हे सुद्धा सत्य आहे. आणि त्यावेळेस सुद्धा एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणले होते आनंद्याला, चाल तुझा हे बरोबर नाही, तुझा हे ढोंग उघडाय, तुझा हे ढोंग उघडाय. त्याच्यामुळं हे जे लोक आहेत, त्या आनंद अडसूळ असेल, हे सगळीकडे कटोरा घेऊन सत्ता मिळते का म्हणून फिरणारे आहेत, परंतु इंटिग्रिटीच्या ग्राउंडवर आनंद अडसूळ चुकीचा आहे आणि हे सगळं आम्ही दाखवणार आहोत. त्याचबरोबर माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अजितदादा पवार यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची देखील आम्ही भेट घेणार आहोत. जर महिलांना त्रास होत होता, त्यांच्यावर विनयभंग केला जात होता, तर आधीच तक्रार का करण्यात आली नाही? आणि विशेष म्हणजे आता तुम्ही या सगळ्यांचा सत्कार केलाय, म्हणजे कुठेतरी मारामारीला तुम्ही समर्थन देताय असं त्याचं हे समजायचं. दोन गोष्टी लक्षात घ्या. एक कोणती तर तक्रारी अगोदरच प्राप्त आहे. विशाखा समिती गठीत झालेली आहे. 2 जणांना निलंबित केलेलं आहे. ते जे माणसं आहेत ना, ज्यांनी एफआयआर केला ते निलंबित आहेत. लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये निलंबित आहेत. लैंगिक शोषणाच्या बाबतीत, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत निलंबित आहेत. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे, दे आर सस्पेंडेड, ऑलरेडी सस्पेंडेड आहेत. दुसरा मुद्दा, एखाद्या महिलेवर अत्याचार होताना, ते मग स्ट्रीटवर असो, ते कॉलेजमध्ये असो, शासकीय कार्यालयात असो की घरात असो, जर एखाद्याच्या डोळ्याच्या समोर जर अत्याचार होत असेल आणि तिथं जाऊन धाडस दाखवून जर एखाद्या महिलेची सुटका करण्यासाठी